इथे पाणी पडेल बघा, काय म्हणतं पाणी पतासे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजले सकाळचे 4 आणि आम्ही उठलेलो आहे. तर मी आज इतकं लवकर उठले, तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ऑफकोर्स मी सांगणार आहे का. तर आम्ही जाणार आज आहे थोडंसं फिरायला आणि देवदर्शनासाठी. तर त्यासाठी मी आज आली गावाला. तर हे बघा इकडे सगळं असं दिसतं तुम्हाला, ती गाडी आहे आता मी जाणार आहे. तर आता पहिले आवरायला घ्यायचं आहे, कारण इतकी थंडी वाजते आता काहीच दिसत नाही, इकडं पुन्हा अंधार आहे. सो फर्स्ट विल बी रांगोळ वगैरे करायची, गेटिंग रेडी. लेट्स गेट स्टार्टेड. मला खूप जास्त थंडी वाजते. तर आंघोळ झालेली आहे आणि आता साधेच कपडे घातले आहे. तोपर्यंत अजून सगळे रेडी होत आहे. आपण येणार तुमच्या ब्लॉगमध्ये सगळे माझं आवाज कसा झालेला आहे. आणि इकडे माझे बाबा अजून झोपले, कारण बघा तुम्हाला खरं वाटत नसेल तर आत्ताशी वाजले 5:20. टाईम आम्हाला निघायला, कारण उठतात आवडता का थोडा वेळ होतोच. तर तोपर्यंत आपण आवरून. तर काहीच आता मी रेडी झालेली आहे अँड दिस इज वॉट आय एम वेअरिंग. असं इतकं लवकर आवरून ठेवलेलं आहे. बट आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्येच खूप जास्त वेळ जाणार आहे. बट बघूया किती वेळ लागतो, कारण खूप लांबचा रूट आहे. बट आता हे सगळे चहा पित आहे आणि ह्याचं तर आवरून बसलं आहे. तर बघू किती वेळ लागतो अजून. आता आम्ही निघतोय आणि आता पहिली गोष्ट नारळ फोडून स्वागत होणार आहे. स्वागत नाही, तयारी. काय बोलतात? तस नारळ फोडलं. चला तर बाय. इकडे आता सनराईज होतो बघा, सन किती भारी दिसतोय यार. तर काहीच आता आम्ही निघालो आहोत आणि आता बघा उजेड व्हायला सुरू झालेलं आहे. इकडे आम्ही पेट्रोल पंपवरती थांबलो आहे, कारण गाडी पेट्रोल टाकायचं आहे गाडीमध्ये. आणि आता आपला खूप लॉंग रूट असणार आहे, तर ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त वेळ जाणार आहे. तर आम्ही जाणार आहोत आज ओंकारेश्वरला. तर तिकडे आणि नंतर मग नेक्स्ट आहे उज्जैन. तर असे 2 ट्रिप्स आहे. तर चला मग आमच्यासोबत लेट्स बिगिन. आम्हाला सोडून जावत नाही, मग आम्ही तिथं बसतो गाडीमध्ये. लेट्स गो. मी आलो धुळेच्या पुढे आणि आता आम्ही थांबलो थोडंसं चहा पिण्यासाठी. इकडे ही गाडी चहा पिण्यासाठी थांबलं थोडा वेळ. थोडा चहा. तू काय बोलू शकशील? नाही काही. आत्ता आम्ही थांबलोय नाश्ता करायला आणि आत्ता आम्हाला सर्वांना खूप भूक लागलेली आहे. खूप समजतं पण MHमधून आता आपण MP मध्ये पदार्पण केलं आहे आणि आता आम्ही खातो याची, जे की इकडे खूप फेमस आहे. सो लेट्स हॅव इट. ओंकारेश्वरला पोहोचलो आणि इकडे आम्ही गाडी पार्क केली. तर गाडी पार्किंगला इतकी जाम गर्दी आहे. हे आमचे गाडीनुसार पैसे घेतात, तसे आमच्या गाडीचे त्यांनी 50 रुपीज घेतली. इतकी गर्दी आहे गाड्यांची. प्रत्येक गाडीची रेट्स वेगळे आहे. ट्रॅव्हलर बसची तर 300 रुपीज आहे आणि गर्दी असं वीकेंड पण आहे म्हणून जास्त गर्दी आहे. चला आता आपण मंदिराकडे जातोय. एक प्लेस आहे, त्याचं नाव आहे गजानन आश्रम. तर तिकडे आम्ही आलेलो आहे आणि इथलं स्ट्रक्चर बघा किती मस्त आहे. तिकडे एक मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवते. किनारी इकडे आणि बघा हे सुंदर मंदिर आहे. इकडे भक्त निवास एक आणि तिकडे 2 असे आहेत. तर आता आपण जात आहोत मंदिराकडे. चढून जातो. इकडे आपल्याला खाली जायचं, खाली पायऱ्या खाली. मंदिरात जाण्यासाठी इतकी मोठी लाईन आहे आणि आम्ही त्या असल्यामध्ये उभं आता. आणि हे बघा मंदिरातली मूर्ती. आधी आम्ही आलेलो ममलेश्वर मंदिरात, तर दर्शन झालेलं आहे. आता नेक्स्ट जातो दुसऱ्या मंदिरात. आता आपण जात आहोत मेन ओंकारेश्वर मंदिराकडे. तुम्हाला इतका व्ह्यू ऑसम आहे दाखवतो. ममलेश्वर मंदिरापासून ते ओंकारेश्वर मंदिर आहे, असा हा ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे ओंकारेश्वर मंदिराकडे. त्याचा व्ह्यू वरतून एकदम भारी दिसतो. तर हा पूर्ण ब्रिज आहे इकडे.
सगळ्यांना तर आता आपण तो पूल क्रॉस करून आले आणि मंदिराकडे जातोय. या ठिकाणी आपलं चप्पल स्टँड दिसतं, तिकडे आपण चप्पल आपलं ठेवू शकतो. ती लाईन तर खूप जास्त मोठी आहे. 2-3 किती तास लागतात आता बघूया. आम्ही आताशी सुरुवात केली. ओंकारेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही तर बाहेर चाललो आहे. तिकडे फोन अलाउड नव्हता म्हणून काही व्हिडिओ वगैरे शूटिंग नाही काढली मी. आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि काहीतरी खाऊया. आता खूप जास्त भूक लागलेली आहे. थोडा ज्यूस पिला आपण, काहीतरी आता खाऊया. पाणीपुरीला बघा काय म्हणतं, पाणी पताशे. यानंतर आम्ही सगळ्यांनी केलं मस्त जेवण एका हॉटेलमध्ये जवळच्याच आणि तिथून पुढे निघालो उज्जैनकडे. आणि ही आहे सुप्रसिद्ध नर्मदा नदी. तर गाईज आता आम्ही उज्जैन पोहोचलेलो आहे आणि आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं. तर इथं हॉटेल पण तुम्हाला अफोर्डेबल रेट्समध्ये मिळून जातील. तर आता आम्हाला लागली भूक, तर मग आम्ही ट्रॅव्हलमध्येच पूर्ण वेळ गेला. आम्ही खाल्लं आणि मग ट्रॅव्हलच होतं 2-3 तास ट्रॅव्हलमध्येच गेले. इतकी ट्रॅफिक होती, जाम ट्रॅफिक. आणि रस्ते पण इतके खराब आहे. म्हणजे आपल्या साईडने जर तुम्हाला नाशिकवरून जायचं असेल, आम्ही ओंकारेश्वरपासून उज्जैनला आलो. तर मग खूप ट्रॅफिक आणि खूप रस्ता खराब आहे आणि वन वे, तर मग खूप जास्त ट्रॅफिक आणि विचारूच नका. तर मग ते सोडून आपण इकडे आलेलो आहे आणि आता उद्या आपल्याला सकाळी दर्शन करायचं आहे उज्जैनचं. आणि आता त्यासाठी आता आपण जाणार थोड्या वेळात काहीतरी खायला. बघू काहीतरी इकडे छान थोडं एक्सप्लोअर करू काय काय इकडे भेटतं. लेट्स गो. आता मी आलो आहे जेवण करून आणि इतकं आम्ही थोडंसं जैन फूड ट्राय केलं. सो इट वॉज गुड, नॉट सो जास्त बडबड करते म्हणजे ब्लॉगमध्ये. तर हा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.